गुड मॉर्निंग फ्रेंड्स. करंट इलेक्ट्रिसिटीच्या आजच्या या फ्रेश लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आत्तापर्यंत आपण किर्चॉफ्स लॉ बघत होतो. किर्चॉफ्स लॉचा फर्स्ट लॉ म्हणजे जंक्शन रूल झालता. त्यानंतर आज आपण बघतोय सेकंड लॉ ऑर लूप लॉ, किंवा त्याला दुसरं म्हणलं जातं लूप रूल. आता जंक्शन रूलमध्ये आपण काय केलं, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट मीटिंग ॲट एनी जंक्शन इज झिरो, हे जनरली त्याचं स्टेटमेंट होतं. म्हणजे आपण सिंपल काय म्हणतो, एक जंक्शन पॉईंट असेल, त्या जंक्शन पॉईंटपाशी येणारा करंट आणि त्या जंक्शन पॉईंट पासून बाहेर जाणारा करंट हा इक्वल असतो. त्यालाच आपण म्हणतो करंट लिव्हिंग ॲट दी जंक्शन इज इक्वल टू करंट एंटरिंग ॲट दी जंक्शन. हे दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. ओके. आता हा सेकंड लॉ आहे, त्याला दुसरं नाव आहे लूप रूल. या लूप रूलमध्ये आपण काय करणार आहोत, तर जनरली याचं स्टेटमेंट पहिल्यांदा मी सांगतो. लूप रूल हा वापरला जातो, सेकंड लॉ किर्चॉफ सेकंड लॉ हा वापरला जातो ज्या ठिकाणी वापरलं जाईल, ज्या सर्किटमध्ये वापरलं जाईल. किर्चॉफने पहिली त्याची कंडिशन सांगितली की ते सर्किट हे क्लोज सर्किट पाहिजे. आणि जर ह्या क्लोज सर्किटमध्ये तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाईंड करायची असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स फाईंड करायचा असेल, तुम्हाला करंट फाईंड करायचा असेल, तुम्हाला रेजिस्टन्स फाईंड करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस आहे, ती प्रोसेसनुसार जावं लागेल. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, इन अ क्लोज सर्किट द अल्जेब्रिक सम ऑफ EMF, समजून घ्या, अल्जेब्रिक सम ऑफ EMF and algebraic sum of potential drop is zero. परत एकदा वाचतो. इन अ क्लोज सर्किट द अल्जेब्रिक सम ऑफ EMF म्हणजे काय, जेवढे काही बॅटरीज असतील त्या सगळ्या बॅटरीची ॲडिशन करायची. एखादं सर्किट असेल, सर्किटला बॅटरी जोडलेली असेल, जसं की हे सर्किट तुम्हाला दिलं आहे आणि या सर्किटमध्ये बॅटरी कनेक्ट केली आहे. एक बॅटरी आहे E1 आणि जी दुसरी बॅटरी आहे ती दुसरी बॅटरी आहे E2. म्हणून त्यांनी काय सांगितलं, अल्जेब्रिक सम ऑफ E1 or algebraic sum of EMF and algebraic sum of potential drop. तर जनरली पोटेन्शियल ड्रॉप जर हे समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे V हा माहिती पाहिजे. V इज इक्वल टू काय असतो, करंट मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स. दिस इज बाय अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. म्हणजे आपल्या सर्किटमध्ये कुठेही करंट आहे का चेक करा, रेजिस्टन्स आहे का. जनरली बॅटरी असेल तर करंट त्याच्यामधून फ्लो होणार, आणि रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्समधून करंट पास होणार. काहीतरी करंट तो कमी होणार, तो रेजिस्टन्स त्या फ्लो ऑफ करंटला अपोज करणार. मग त्यांनी काय सांगितलं, अल्जेब्रिक सम ऑफ EMF अँड अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप, या दोघांचीही ॲडिशन ही काय पाहिजे, झिरो पाहिजे. हा जनरली आहे लूप रूल. ओके. हे याचं इथं जे दिलं आहे ते त्याच्यावर स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटनुसार त्याच्यावर इक्वेशन्स खाली दिले आहेत, आणि या इक्वेशननुसार सम ऑफ ऑल दी पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे I मल्टिप्लाय बाय R आणि सम ऑफ ऑल दी EMF इज इक्वल टू झिरो. सगळ्या बॅटरीची ॲडिशन करा, इज इक्वल टू झिरो करा. आता हे समजून घेण्यासाठी त्यांनी काही रूल्स पण दिले, आणि त्या रूल्सनुसार आपण जाऊया म्हणजे आपल्याला लवकर समजेल. पहिला रूल त्यांनी दिला आहे, व्यवस्थित समजून घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पहिला रूल आहे, करंट डायरेक्शन अँड लूप डायरेक्शन आर सेम. दोन गोष्टी इथं, पहिली आहे करंट डायरेक्शन, दुसरी आहे लूप डायरेक्शन. क्लोज सर्किट जर म्हणलं तर तिथे एक लूप फॉर्म होणार आहे, ऑब्वियसली तिथे एक लूप फॉर्म होणार आहे. आणि रेजिस्टन्स आणि बॅटरी जर म्हणली तर त्या बॅटरीमधून फ्लो होणारा करंट रेजिस्टन्स त्या करंट फ्लो ऑफ करंटला अपोज करणार. मी तर दोन गोष्टी आल्या. पहिली म्हणजे सर्किट सॉल्व्ह करताना तुम्हाला दोन गोष्टी बघायच्या आहे, एक करंट डायरेक्शन बघायची आहे आणि दुसरी लूप डायरेक्शन बघायची आहे. त्यांनी काय सांगितलं, करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन काय असतील, सेम असतील. तर सेम असणार तर पोटेन्शियल ड्रॉप जो आहे म्हणजे V, हा V जो आपण रेजिस्टन्सच्या अक्रॉस फाईंड करणार आहे, तो V घेताना निगेटिव्ह साईनने घ्यायचा. व्यवस्थित समजून घ्या, करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन जर सेम असतील, हा जो V घेतो पोटेन्शियल ड्रॉप हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस घेत असताना निगेटिव्ह घ्यायचा. हे पहिला रूल आहे. सेकंड रूल आहे, करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन जर डिफरंट असतील, वरती काय होतं, सेम. आता इथं करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन काय आहे, डिफरंट आहे. डिफरंट जर असतील, जो काही पोटेन्शियल ड्रॉप तुम्ही घेणार आहे कशाच्या अक्रॉस, रेजिस्टन्सच्या अक्रॉस, तो पोटेन्शियल ड्रॉप हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. हे याच्यावर सेकंड रूल सांगतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी I मल्टिप्लाय बाय R जो घेणार आहात ना, समेशन ऑफ I मल्टिप्लाय बाय R, तो समेशन ऑफ I मल्टिप्लाय बाय R जर करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन हा या ठिकाणी समेशन ऑफ I मल्टिप्लाय बाय R, जर तुम्ही करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर सारखी असेल तर साईन काय घ्यायचं, I मल्टिप्लाय बाय R ला मायनस साईन घ्यायचं, आणि जर करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर सेम असेल तर जे साईन घेणार आहे तुम्ही I मल्टिप्लाय बाय R ला ते प्लस घ्यायचं. या पद्धतीने
त्यानंतर पुढे त्यांनी थर्ड जो रूल सांगितला, थर्ड, ज्यावेळेस तुम्ही लूपला मूव्ह करत असता, लूपच्या डायरेक्शन ज्यानुसार ट्रॅव्हल करत असता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं वाईल मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जाणार कशाला, सेलच्या अक्रॉस. ओके, म्हणजे हा जर सेल असेल आणि ह्या सेलला जर तुम्ही किंवा मी हा सेल घेतो, E2 हा सेल घेतला, E2 सेलच्या तुम्ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चालले. समजून घ्या, E2 ह्या सेलच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह चालल्यानंतर जो काही EMF असेल, हा EMF म्हणजे कोण, तर EMF दाखवतो आपण E ने. हा जो काही E असेल तो या ठिकाणी तुमच्या इक्वेशन नंबर, मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये आतापर्यंत आपण I मल्टिप्लाय बाय आरला साइन कोणचं घ्यायचं हे बघितलं. आता कोणचं घ्यायचं, समेशन ऑफ E. समेशन ऑफ E म्हणजे त्याला साइन कोणचं घ्यायचं ते आपण बघणार आहे. मग त्याने पहिली कंडिशन सांगितली, जर तुम्ही बॅटरीच्या अक्रॉस पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जात जर असाल तर ह्या कंडिशनमध्ये जो E तुम्ही घेणार आहे तो E तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचा आहे. आणि सेकंड कंडिशन त्यांनी सांगितली, व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे गेले, मायनस E घ्या. पुढे त्यांनी सांगितलं जर तुम्ही निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जर जात असाल तर जो E घेणार आहे तो E घेत असताना तो E घ्यायचा आहे तुम्हाला प्लस E, या पद्धतीने. तर हे तिन्ही रूल तुमच्या सर्वांच्या होप्सो लक्षात राहतील. पहिली कंडिशन, करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन सेम, टेक पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स निगेटिव्ह. Second condition, current direction loop direction are different, take potential drop across resistance is positive. Third condition, while moving from positive terminal to negative terminal of cell, EMF is taken as a negative, and while moving from negative terminal to positive terminal of the cell, take as EMF as positive. आता घेऊया आपण पहिल्यांदा. सगळ्यात अगोदर मी लूप डायरेक्शन ऐवजी मी सुरुवात करतो ती आपल्या करंट डायरेक्शन. मग करंट डायरेक्शन काय असते, समजा मी एक जर E घेतला, या ठिकाणचा मी याला रब करतो. आता मी 1 बाय 1 कंडिशन घेत आहे. तर पहिल्यांदा मी करंट डायरेक्शन घेतो. दोन गोष्टी आपल्याला लागणार आहे, करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन. मग पहिल्यांदा मी करंट डायरेक्शन घेतो. आता ही तुमच्यावाला जो E1 आहे, हा E1 ॲक्च्युअली सेल आहे, हा काहीतरी पोटेन्शियल याला प्रोव्हाइड करतोय, हा EMF देतोय. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो, याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग आता यांनी काहीतरी पोटेन्शियल प्रोड्यूस केलं, म्हणजे काय केलं, EMF बॅटरी जर घेतली तर बॅटरीमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात निगेटिव्ह डायरेक्शन टू, म्हणजे निगेटिव्ह चार्जेस टू पॉझिटिव्ह चार्जेस, हे इलेक्ट्रॉन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो. आणि करंट कसा फ्लो होतो, तर करंट ऑब्विसली फ्लो होणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. मग आता इथं हा जो पॉईंट ए याला हा झाला जंक्शन. मग या ठिकाणी आपण जंक्शन रूल वापरणार. मग पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल करंट फ्लो होतो. मग हा पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघाला, जंक्शन मध्ये एंटर होतोय. मग एंटर जर होत असेल तर आपल्या जंक्शन रूलनुसार त्याचा फॉर्म्युला असतो, घेताना मायनस आय घ्यायचा, आणि जेवढा करंट जंक्शनमध्ये जाणार आहे तेवढाच करंट जंक्शनच्या बाहेर जाणार आहे. मग आता जो हा खाली चालला आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस, या ठिकाणी हा जो करंट असणार आहे तो करंट असेल आय एवढा. म्हणजे जेवढा I1 एवढा करंट एंटर झाला बॅटरी E1 ने प्रोड्यूस केलेला, तेवढाच I1 करंट ए मधून बाहेर पण आला. तो रेजिस्टन्सच्या अक्रॉस आहे, तो परत बी कडे तेवढाच करंट जाणार आहे. काही अपोज होऊ शकतो, ते रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर असेल तो काय असेल तो बघूया आपण, प्रोसेसनुसार जाऊया. तो I1 एवढा करंट बी मध्ये एंटर झाला. मग आता बी कडे किती करंट आला आहे, I1 एवढा. पण बी कडे फक्त I1 एवढा करंट येतोय का, नाही, कारण की इथं दुसरा एक जंक्शन पॉईंट आहे तो सी, आणि त्या जंक्शन पॉईंटला बॅटरी E2 कनेक्टेड आहे. मग या E2 बॅटरी कडून जो करंट फ्लो होतोय तो करंट फ्लो होणारा पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल चाललाय, आणि तो करंट आहे I2 एवढा. मग आता हा I2 एवढा करंट पॉईंट सी पासून हा पॉईंट सी मध्ये एंटर झाला, आणि पॉईंट सी मधून तो आउटसाइडला सुद्धा जातोय, म्हणजे लिव्हिंग दी जंक्शन. लिव्हिंग दी जंक्शन म्हणजे रेजिस्टन्स R2 च्या अक्रॉस, या रेजिस्टन्स R2 च्या अक्रॉस काहीतरी करंट आला. तो करंट किती आहे, I2. आता तोच तेवढाच करंट I2 एवढा करंट बी मध्ये एंटर होतोय. मग आता बी कडे किती करंट एंटर झाला, I1, आणि बी कडे किती करंट एंटर झाला, I2. मग आता बी पासून तर ई मध्ये एक रेजिस्टन्स जोडलाय, म्हणजे बी टू ई मध्ये करंट फ्लो होणार आहे. मग करंट जो फ्लो होणार आहे तो करंट किती असेल, बी कडे एंटर झालेला करंट I1 प्लस बी कडे एंटर झालेला करंट I2, आणि टोटल करंट त्याच्यामधून बाहेर येणार आहे I1, तो असेल I1 प्लस I2 एवढा.
I1 प्लस I2 एवढा करंट याच्यामध्ये एंटर होणार आहे. ओके, सो करंट एंटरिंग आणि करंट लिव्हिंगची कन्सेप्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. मग आता या ठिकाणी किती करंट आला आहे? I1 प्लस I2. R4च्या अक्रॉस सुद्धा किती करंट असणार आहे? सेम I1 प्लस असेल I2 एवढा. I1 प्लस I2. त्यानंतर हा एवढा करंट जंक्शन पॉइंट ई कडे आला. मग ई पासून करंट आता डिस्ट्रीब्यूट होणार. मग ई पासून करंट इकडे झाला म्हणजे या I1 प्लस I2 मधून किती करंट मायनस होणार? I1 प्लस I2 मधून किती करंट मायनस होणार? I2. म्हणजे आता E टू F मध्ये करंट गेला आहे I1, E टू D मध्ये करंट गेला आहे I2. ओके, ही सिंपल एक स्ट्रेट वायर, इथं कुठेही रेजिस्टन्स नाही. मग रेजिस्टन्स नाही म्हणजे इथं पोटेन्शियल ड्रॉप किती असेल? कॉन्स्टंट पोटेन्शियल ड्रॉप असेल, किंवा त्याला आपण म्हणतो जनरली V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R. इथं रेजिस्टन्स कमी आहे, इथं रेजिस्टन्सच नाही आहे, म्हणून पोटेन्शियल ड्रॉप जो पॉईंट ई ला असेल तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप पॉईंट डी ला असणार आहे. जेवढा पोटेन्शियल ड्रॉप पॉईंट ई ला असेल सेम पोटेन्शियल ड्रॉप पॉईंट EF ला असेल. पण पॉईंट ए आणि बी मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जेवढा पोटेन्शियल ड्रॉप हा पॉईंट ए ला आहे तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप पॉईंट बी ला नसेल. त्यानंतर जेवढा पोटेन्शियल ड्रॉप हा पॉईंट सी ला आहे तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप पॉईंट बी ला सुद्धा नसेल. ओके, होप सो पोटेन्शियल ड्रॉपची ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता इथं येऊया पॉईंट एफ पासून. पॉईंट एफ पासून परत आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून आता फ्लो झालतो, आता निगेटिव्ह टर्मिनल कडे जायचं आहे. तो एफ पाशी आलेला करंट I1 एवढा होता. त्यानंतर एफ पासून करंट निघणार किती आहे? सेम करंट निघेल, तो किती असणार आहे? I1. म्हणजे बॅटरीकडं किती करंट आला? I1 एवढा. सिंपल काय केलं, बॅटरीनं चार्जेस सर्क्युलेट केले, सर्क्युलेट म्हणजे फ्लो केले, फ्लो केल्यानंतर एवढा करंट इथं मूव्ह व्हायला लागला, I1 एवढा करंट. आता जर सिमिलर कन्सेप्ट घेऊ, ई आणि डी मध्ये करंट किती आला आहे? I2. त्यानंतर डी पासून E2 पर्यंत जायचं आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे R3. तो इथं करंट किती आला आहे? I2 एवढा करंट आला आहे. सो रेजिस्टन्सच्या अक्रॉस सुद्धा किती करंट असणार आहे? I2 एवढाच करंट फ्लो होणार आहे. आता ह्या I2 ला आणि इथला I2 काही करंट मध्ये चेंजेस असेल म्हणजे हा रेजिस्टन्स त्याला काय अमाऊंट मध्ये अपोज करणार आहे, किती अपोज करणार ते आपण 1 बाय 1 ते ॲज पर प्रॉब्लेम बघत चालणार आहोत. त्यानंतर E2 कडे किती करंट पाठवला होता E2 ने? I2 एवढा. E2 कडे किती करंट आला आहे? I2 एवढा. होप सो ही करंट डायरेक्शन आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असेल. आता सिमिलर कन्सेप्ट ज्या पद्धतीने आपण करंट डायरेक्शन या ठिकाणी बघितलंय, या ठिकाणी रूल 1 मध्ये करंट डायरेक्शन आता आपण बघितली. आता आपल्याला पुढे बघायचं आहे लूप डायरेक्शन. मग आता लूप कोणचा? सो मी इथं सॉल्व करताना पहिल्यांदाच घेतलंय फर्स्ट लूप A B C D E F A हा लूप घेतलाय. बघा, क्लोज लूप घेतोय नेहमी आपण, त्यामुळे लिहिताना सुद्धा पूर्ण क्लोज लूपच लिहायचा असतो. म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंग पॉईंट जो असेल, समजा मी इथं स्टार्टिंग ए ना केली तर एंड सुद्धा करताना ए नाच करावं लागेल, म्हणजे हा एक क्लोज लूप फॉर्म झाला. मग म्हणणार अ क्लोज लूप A B C D E F आणि परत एकदा A. म्हणजे जर आता मी बघितलं A B C D E A E F A तर याची लूप डायरेक्शन जर घ्यायची ठरवली म्हणजे हा एक कंप्लीट लूप झाला. मग लूप डायरेक्शन कशी असेल तर ही आली याच्यावाली लूप डायरेक्शन A B त्यानंतर C म्हणजे A B C त्यानंतर C D ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. त्यानंतर D E लूप डायरेक्शन, E F लूप डायरेक्शन, F A ही आली याच्यावाली कंप्लीट लूप डायरेक्शन. ओके, तर आता आपल्याला दोन गोष्टी भेटल्या, एक करंट डायरेक्शन, एक लूप डायरेक्शन. मग जर आता पहिला रूल आपण घेऊया. पहिल्या रूल मध्ये त्यांनी काय सांगितलंय, करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर सेम असेल, करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर सेम असेल, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे V जो घ्यायचा आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप घेणार आहे त्याला साईन घ्यायचा आहे निगेटिव्ह. म्हणजे हा जो V घेणार आहे तो V घेत असताना V आपण कसं लिहितो? V इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे I मल्टिप्लाय बाय R लिहितो. आता घेताना निगेटिव्ह घ्यायचा असेल तर याला घेणार मायनस I मल्टिप्लाय बाय R. पॉझिटिव्ह घ्यायचा असेल तर काय घेणार?
पॉझिटिव्ह आय मल्टिप्लाय बाय आर. मग आता घेऊया, सुरुवात करू. मी पहिला लूप घेतला ए बी सी डी ई एफ ए. मग हा लूप डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन दाखवताना बघा, समजून घ्या व्यवस्थित मी कसं दाखवतोय. मी पहिल्यांदा ए टू बी कडे गेलो, लूप घेतलाय ए बी सी डी ई एफ ए. मी ए पासून बी पर्यंत गेलो, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. मग लूप डायरेक्शन सोबतच तुम्हाला दिसते करंट डायरेक्शन. करंट डायरेक्शन म्हणजे लूप डायरेक्शन डाऊनवर्डला आहे, करंट डायरेक्शन सुद्धा लूप डायरेक्शनच्याच अलॉंग्स आहेत. म्हणून त्याच्यावर जे साईन घ्यायचं आहे, म्हणजे इथं जो पोटेन्शियल ड्रॉप असेल तो पोटेन्शियल ड्रॉप घेताना तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, व्ही हा असतो पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप घेताना काय घ्यावं लागेल, घेताना ते साईन घ्यायचं आहे मायनस, म्हणजे मायनस I1 मल्टिप्लाय बाय असेल R1. बघा परत एकदा सांगतो, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम आहे, व्ही तुम्हाला घ्यायचा आहे मायनस I1 मल्टिप्लाय बाय R1 या ठिकाणी आपण घेतलाय. ओके, सर्वांच्या लक्षात आलंय. ठीक, आता पुढे चालतो मी. नेक्स्ट ए बी झाला. आता बी पासून कुठे जाणार आहे, सी ला. मग बी टू सी मी गेलो, बी टू सी झाली. जे आता जो ॲरो दाखवला तो होता लूप डायरेक्शनचा. आता मी बघणार आहे करंट डायरेक्शन. लूप डायरेक्शन डाऊनवर्डला आहे, करंट डायरेक्शन म्हणजे I2 हा करंट बघा, I2 या करंटची डायरेक्शन आली आहे अपवर्डला. मग आता करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर अपोजिट असेल म्हणजे डिफरंट असेल, आता इथं सेकंड रूल आपलं काम करणार आहे. करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर डिफरंट असेल, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स घ्यायचा आहे पॉझिटिव्ह. म्हणजे हा जो R2 घेतोय मी, R2 च्या अक्रॉस, जसं मी वरती घेतलं ना R1 च्या अक्रॉस, तसं इथे घेणार आहे R2 च्या अक्रॉस. R2 च्या अक्रॉस जे पोटेन्शियल ड्रॉप घ्यायचा आहे तो आहे पॉझिटिव्ह. म्हणजे V इज इक्वल टू, कारण की करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन अपोजिट आहे, वरती होतं करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन सेम, इथं आहे करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन अपोजिट. म्हणजे V इज इक्वल टू असेल, पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, म्हणून तो असणार आहे I2. आणि रेजिस्टन्स कोणचा होता, तर रेजिस्टन्स होता R2. हा इथं आपण घेतला सेकंड टर्म मध्ये, I2 मल्टिप्लाय बाय R2. ओके, आता थर्ड चालू. ही झाली त्याच्यावाली करंट डायरेक्शन. नेक्स्ट आता पॉइंट बी टू सी झाला. आता पुढे जायचं आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंत गेलो, ए टू बी गेलो, आता बी टू सी गेलो, आता सी टू डी जायचं आहे. मग आता सी टू डी जात असताना मध्ये एक बॅटरी लागते. म्हणजे इथं येणार आहे आपला जो फर्स्ट इक्वेशन होतं त्याच्यामध्ये EMF, समेशन ऑफ EMF. आतापर्यंत आलो समेशन ऑफ पोटेन्शियल ड्रॉप, आता घ्यायचं आहे समेशन ऑफ EMF. बॅटरी आली, लगेच बॅटरी घेऊन टाकायची. म्हणजे EMF आला, सेल आला, तर सेलचं लगेच तुम्हाला ॲडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. हे लूप डायरेक्शन वरती समजेल, म्हणजे तुम्ही कुठं चाललेले आहात. आता लूप डायरेक्शन कशी आहे, सी पासून डी कडे, म्हणजे तुम्ही ही झाली लूप डायरेक्शन. मग जर आता ही लूप डायरेक्शन व्यवस्थित ऑब्झर्व केली तर सेलच्या कम्पॅरेटिव्हली, म्हणजे सेलच्या कम्पॅरेटिव्हली ती कशी जाते, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. मग या ठिकाणी आपला थर्ड रोल प्ले करेल. थर्ड रोल काय सांगतो, थर्ड रूल काय सांगतो, जर आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे जात असाल तर जो EMF घ्यायचा आहे तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी E2 ला जे साईन घेणार आहे ते E2 चं साईन असेल मायनस E2. होप सो हे सर्वांना समजलं असेल. मग या ठिकाणी आपण घेतलंय मायनस E2. ओके, आता पुढे चालू. हे झालं. सी टू डी मध्ये जात असताना आपल्याला दोन गोष्टी लागत आहे. एक बॅटरी पण लागली, म्हणजे CL घेतला आणि सेलचं साईन पण घेऊन टाकलं. त्यानंतर मी आलो रेजिस्टन्स R3 च्या अक्रॉस, सी कडून डी कडे जातोय. ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि खाली जर बघितलं तर त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस करंट फ्लो होतोय, ही झाली याच्यावाली करंट डायरेक्शन. मग आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी ऑब्झर्व करा, अपोजिट आहेत, डिफरंट आहेत. मग करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर डिफरंट असेल, जे आपण पोटेन्शियल ड्रॉप घेतो त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, ते पोटेन्शियल ड्रॉप काय असणार आहे, तर ते पोटेन्शियल ड्रॉप असेल पॉझिटिव्ह. म्हणजे इथं जो V घेणार आहेत आपण, तो V असेल V इज इक्वल टू करंट I. मग इथं I1 आहे का I2, व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं I2 आहेत, इथं सुद्धा I2 आहेत. त्यामुळे इथं असेल I2, रेजिस्टन्स किती आहे R3 मल्टिप्लाय बाय R3. ओके, I2 मल्टिप्लाय बाय R3 हे इथं आपण घेतलं. का घेतलं, तर करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन या दोन्ही गोष्टी याच्या काय होत्या, डिफरंट होत्या. ओके, आता आपण पुढे जाणार आहोत. पुढं आपण जात असताना
डी कडून ई कडे जाणार आहोत. मग डी कडून ई कडे जात असताना ही झाली याच्यावाली डी टू ई लूप डायरेक्शन. डी टू ई या ठिकाणी मी ए बी सी घेतला, ए बी सी डी आता जाणार आहेत डी टू ई कडे, डी टू ई कडे. सो डी टू ई जाताना ही झाली लूप डायरेक्शन, मध्ये कुठेही रेजिस्टन्स नाही त्यामुळे इथं पोटेन्शियल ड्रॉप घेण्याची गरज नाही. त्यानंतर वरती गेलो डायरेक्ट ई टू एफ, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. इथे सांगितलंय ए बी सी डी. आता गेलो ई एफ, ई एफ मध्ये जाताना काय लागलं, कुठेही रेजिस्टन्स नाही घ्यायची गरज नाही. त्यानंतर लास्ट एफ टू ए. मग आता एफ टू ए ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. एफ टू ए ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. मध्ये कुठेही रेजिस्टन्स लागला नाही. इथं कुठेही इथपर्यंत म्हणजे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलच्या इथपर्यंत कुठेही रेजिस्टन्स वगैरे लागला आहे नाही, त्यामुळे घ्यायची गरज आहे अजिबात नाही. आता परत मी निगेटिव्ह टर्मिनलला पोहोचलो, मला ए पर्यंत पोहोचायचं आहे. ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आता हा पूर्ण क्लोज लूप फॉर्म झाला पॉईंट ए पर्यंत, पण मध्ये बॅटरी लागली. मग बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलकडे गेलो मी, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. मग बॅटरीच्या जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल जात असेल, या ठिकाणी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल जात असेल तर ई एम एफ काय घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे हा E1 जो घेणार आहे तो E1 असेल आपल्याला प्लस E1. ओके, तर E1 असेल आपल्याला प्लस E1. होप सो सर्वांना हे समजलं असेल. या ठिकाणी आपण घेतलाय प्लस E1 आणि सगळ्यांचे ॲडिशन काय पाहिजे, 0. सगळ्यांचे ॲडिशन ड्रॉप काय पाहिजे, 0. ओके, तो हे सर्वांना समजलं असेल असं मी कन्सिडर करतो. त्यानंतर पुढे आता याला सिंपल आपण सिम्प्लिफाय करणार. सिम्प्लिफाय करताना काय केलं तर या ठिकाणी I2 होता, या ठिकाणी I2 होता. मग I2 कॉमन घेतला, R2 प्लस R3 होता, मायनस I1 R1 इज इक्वल टू E2 आणि E1. हे झालं सिंपल काय केलं, सिम्प्लिफाय केलं आणि त्याला इक्वेशन 1 नंबर हा देऊन घेतला. होप सो हा लूप नंबर 1 सर्वांना समजला असेल. आता आपण सॉल्व करणार आहोत लूप नंबर 2. लूप आहे बी सी डी ई आणि बी. सो आपला जो सेकंड लूप आहे तो आहे बी सी डी ई आणि बी. क्लोज लूप घेतोय मी, त्यामुळे बी पासून स्टार्ट केलं तर बी पाशीच एंड केलं, म्हणजे हा एक पूर्ण क्लोज लूप आपला या ठिकाणी फॉर्म झाला आहे. मग समजून घेऊ. बी पासून जाणार आहोत सी पासून जाणार आहोत डी पासून जाणार आहोत ई आणि ई पासून परत जाणार आहोत बी कडे. मग मध्ये काय काय लागलं चेक करू. R2 हा रेजिस्टन्स लागला, E2 लागला, R3 लागला आणि R4 लागला. मग तुम्ही म्हणणार R1 हा या आपल्याला घेतलेला क्लोज लूप मध्ये R1 येत नाही. E1 सुद्धा आपण घेतलेल्या क्लोज लूप मध्ये येत नाही. म्हणजे याला सिंपल काय करायचं आहे, किरचॉफ्स याचा अर्थ काय, वी हॅव टू ब्रेक इट. याला तोडायचं आहे, म्हणजे याचे सिंपल तुकडे करायचे आहेत. पहिल्यांदा मी घेतला पूर्ण तुकडा घेतला याच्यावाला ए बी सी डी ई एफ ए, नंतर घेतला बी सी डी ई बी आणि नंतर लास्टचं सगळ्यांना माहिती असेल मग ए, लास्टचा असेल बी, त्याच्यानंतर ई, त्यानंतर असेल एफ आणि त्यानंतर असेल ए. ओके, तर ह्या गोष्टी सर्वांना समजल्या असतील असं कन्सिडर करतो आणि पुढे चालतो. तो आता पहिला लूप घेतला आहे बी सी, म्हणजे सेकंड लूप जो घेतला आहे बी सी डी ई बी. मग यामध्ये पहिली डायरेक्शन आहे बी टू सी, मग ही फर्स्ट डायरेक्शन बी टू सी. आता जो ॲरो दाखवला तो आहे लूप डायरेक्शन. आता करंट डायरेक्शन चेक करू. रेजिस्टन्स R2 च्या अक्रॉस करंट कुठं चालला आहे, अपवर्डला. मग आता चेक करा करंट डायरेक्शन, ही आली, जो छोटा ॲरो आहे तो आहे करंट डायरेक्शन आणि हा जो मोठा ॲरो आहे तो आहे तुमच्याला लूप डायरेक्शन. मग करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर व्यवस्थित चेक केलं तर करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन काय आहे, डिफरंट आहे. करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन जर डिफरंट असेल, जो पोटेन्शियल ड्रॉप आपण या रेजिस्टन्सच्या अक्रॉस घेणार आहे तो पोटेन्शियल ड्रॉप असेल पॉझिटिव्ह. म्हणजे आता जो पोटेन्शियल ड्रॉप आपण घेणार आहोत तो पोटेन्शियल ड्रॉप असेल पॉझिटिव्ह. म्हणजे हा व्ही तुम्हाला घ्यायचा आहे. व्ही इज इक्वल टू असतो आय मल्टिप्लाय बाय आर. व्ही तुम्ही घेणार करंट आय कोणचा करंट आहे, सेकंड करंट आहे म्हणजे I2 आणि रेजिस्टन्स कोणचा आहे R2. हे आपण इक्वेशन मध्ये घेतलंय बघा, पहिला टर्म्स I2 R2. ओके, बी टू सी पर्यंत आलो. आता आपण पुढे जाणार आहोत सी टू डी मध्ये, आणि सी टू डी मध्ये जात असताना बॅटरी पण लागते आणि रेजिस्टन्स पण लागतो. मग पहिल्यांदा सी टू डी कडे जात असताना ही झाली याच्यावली लूप डायरेक्शन. आणि जर मी बघितलं तर सेलच्या मी कुठं चाललोय, तर सेलच्या चाललो आहे मी
पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि जर मी सेलच्या मूव्ह होत असताना पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल जात असेल तर EMF कसं घेणार मी निगेटिव्ह, म्हणजे हा E2 जो घेणार आहे तो E2 असणार आहे मायनस E2. या ठिकाणी मी घेतलाय बघा सेकंड टर्म याच्यावाली मायनस E2. ओके. सो आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर मी पुढे अजून चालत गेलो, म्हणजे त्या सर्किटमध्ये एक क्लोज लूप फॉर्म करत गेलो. तर ह्या क्लोज लूप फॉर्म करत जात असताना मी आलोय रेजिस्टन्स R3 च्या अक्रॉस. मग ही झाली C to D लूप डायरेक्शन. आणि जर करंट बघितला तर करंट हा याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन काय आली अपोजिट. म्हणजे या रेजिस्टन्स R3 च्या अक्रॉस जो करंट असेल तो म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप घेत असतो तो पॉझिटिव्ह घेतो. मग हा पोटेन्शियल ड्रॉप असेल V इज इक्वल टू तो असणार आहे I2 मल्टीप्लाय बाय R3. साईन काय असेल पॉझिटिव्ह. का बरं साईन पॉझिटिव्ह, लूप डायरेक्शन आणि ही करंट डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून. ओके. मग या ठिकाणी मी घेतला आहे I2 मल्टीप्लाय बाय R3. ओके ठीक. आता पुढे मी चाललोय D कडून E कडे. आता D कडून E कडे जात असताना व्यवस्थित चेक करा. D to E चाललो, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. मध्ये कुठेही रेजिस्टन्स नाही, पोटेन्शियल ड्रॉप घ्यायची गरज नाही. त्यानंतर E to B, म्हणजे E to B हा काही क्लोज लूप फॉर्म झाला. E to B मध्ये एक रेजिस्टन्स लागतो. मग E to B कडे जात असताना ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि वरती जर करंट डायरेक्शन बघितली तर ही असेल याच्यावाली करंट डायरेक्शन. मग आता दोन्ही ॲरो कम्पेअर करा. हा तुमचा लार्ज ॲरो लूप डायरेक्शन सांगतो, हा तुमचा स्मॉल ॲरो करंट डायरेक्शन सांगतो. आणि दोन्ही काय अपोजिट आहे. आणि करंट किती फ्लो होतोय तर करंट फ्लो होतोय I1 प्लस I2 एवढा. मग इथं जे पोटेन्शियल ड्रॉप तुम्ही घेणार आहे, इथं जे पोटेन्शियल ड्रॉप असेल तो पोटेन्शियल ड्रॉपचं साईन असणार आहे डिफरंट असेल तर पॉझिटिव्ह. आणि ते पोटेन्शियल ड्रॉपचं साईन असेल I1 प्लस I2 मल्टीप्लाय बाय R4. या असेल याच्यावाला पोटेन्शियल ड्रॉप. या थर्ड इक्वेशन मध्ये आपण घेतला. बघा आता B पर्यंत आलो. त्यानंतर R4 नंतर कुठेही रेजिस्टन्स वगैरे काहीच नाही. म्हणजे तुमच्यावाला हा क्लोज लूप या ठिकाणी फॉर्म झाला. हा क्लोज लूप या ठिकाणी फॉर्म झाला. आणि इक्वेशन सिम्प्लिफाय केलं म्हणजे E2 ला प्लस इज इक्वल टू 0 होता, त्याला लेफ्ट साईडला नेलं आणि राईट साईडच्या करंटचे टर्म तसेच ठेवल्या. मला इक्वेशन सेकंड भेटलं. ओके. होप सो हे इक्वेशन आणि ही प्रोसेस तुम्हाला म्हणजे हा सेकंड लूप तुम्हाला सर्वांना समजला असेलच. आता यानंतर मी चाललो आहेत माझ्याला थर्ड लूप. थर्ड लूप आहे A B E F आणि A कडे. मग आता थर्ड लूप आपल्याला आता सॉल्व करायचं. ज्या पद्धतीने तुम्ही A B C D E B हा लूप घेतला त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसरा लूप आहे A B, म्हणजे ही A to B. त्यानंतर तुम्ही जाणार आहेत B to E. त्यानंतर तुम्ही जाणार आहेत E to F. आणि त्यानंतर तुम्ही जाणार आहेत F to A. मग आता वन बाय वन घेत चालू. पहिल्यांदा घेतलाय मी A to B कडे जाणार. A to B मध्ये काय काय लागलं, एक रेजिस्टन्स लागला. B to E मध्ये एक रेजिस्टन्स लागला. A to B मध्ये लागणार रेजिस्टन्स होता R1. त्यानंतर B to E मध्ये लागणार रेजिस्टन्स होता R4. E to F मध्ये काहीच नाहीये. आणि F to A मध्ये बॅटरी आहे E1 एवढी. ठीक आहे. मग आता याला आपण सॉल्व करू. याला सॉल्व करता असताना पहिल्यांदा घ्यायचे आहे करंट डायरेक्शन, नंतर घ्यायचे आहे लूप डायरेक्शन, किंवा तुम्ही घेऊ शकता लूप डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन दोन्ही. मग आता पहिल्यांदा मी गेलो A पासून B कडे. मग A पासून B कडे जाताना ही झाली त्याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि त्यानंतर आता मी थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर ही असेल याच्यावाली करंट डायरेक्शन. मग करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन दोन्ही काय सेम साईडला आहेत. मग करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन सेम असेल तर जे पोटेन्शियल ड्रॉपचं साईन असणार आहे म्हणजे V इज इक्वल टू असेल तो V इज इक्वल टू येऊन जाणार आहेत विथ निगेटिव्ह साईन. म्हणजे तो असेल तुमच्यावाला मायनस करंट कोणचा होता I1 मल्टीप्लाय बाय असणार आहे R1. मग हा घेतला आपण I1 मल्टीप्लाय बाय R1 या ठिकाणी. हा झाला तुमच्यावाला V. ओके. त्यानंतर हा झाला तुम्ही फॉर्म केलेला A to B. आता तुम्ही जाणार आहात B to E कडे. मग जर B to E तुम्ही व्यवस्थित चेक केलं
तर ही झाली बी टू ई लूप डायरेक्शन. आणि आता तुम्ही घेणार आहात करंट डायरेक्शन. ही झाली लूप डायरेक्शन आणि ही झाली याच्यावाली करंट डायरेक्शन. मग जर तुम्ही दोन्ही ॲरो चेक केले तर लार्ज ॲरो जो मोठा ॲरो आहे तो सांगतोय करंट डायरेक्शन आणि जो छोटा ॲरो आहे तो सांगतोय लूप डायरेक्शन. मग करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन जर व्यवस्थित चेक केलं सेम इन डायरेक्शन आहे. मग सेम डायरेक्शन असेल तर पोटेन्शियल ड्रॉप काय घेत असतो मायनस साईन, म्हणून तो येणार नाही. पुढे करंट किती आहे I1 प्लस I2, साईन घेताना कोणचं घेणार मायनस असेल I1 प्लस I2 मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स आहे R4. मग या ठिकाणी घेतलंय बघा मायनस ब्रॅकेटमध्ये I1 प्लस I2 मल्टिप्लाय बाय R4. होप सो हे सर्वांना समजलं असेल. आता पुढे मी जाणार आहे E टू F मध्ये. मग E टू F मध्ये जाताना E टू F ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन, रेजिस्टन्स नाही. F टू A मध्ये जाताना रेजिस्टन्स नाही पण एक बॅटरी. मग F टू A मध्ये गेलो मी, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि सेलच्या मी कोणत्या टर्मिनलकडून कुठल्या टर्मिनलकडे गेलो आहे तर सेलच्या मी गेलेलो आहेत निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. सेलच्या मी गेलो आहे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. मग सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जर जात असाल तर सेलचं साईन कोणचं घ्यायचं आहे पॉझिटिव्ह. म्हणजे या E1 ला जे साईन घ्यायचं आहे ते E1 चं साईन असेल प्लस प्लस तुम्ही काय घेणार E1. मग या ठिकाणी तुम्ही घेतला आहे प्लस E1. ओके. मग आता याला सिम्पली तुम्ही काय केलं सिम्प्लिफाय केलं. या E1 ला तुम्ही लेफ्ट साईडला घेऊन जा, तुम्हाला इक्वेशन नंबर 3 भेटेल. सो अशा पद्धतीने तुम्ही इक्वेशन 1 2 3 फाइंड करू शकता. मग जे तुम्हाला ॲज पर प्रॉब्लेममध्ये विचारलं जाईल, समजा प्रॉब्लेम आहे तुम्हाला करंट I1 फाइंड करायला लावला तर करंट I1 फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करा इक्वेशन 1 आणि 2 ॲड करा. E1 किंवा E2 चे म्हणजे I1 दोन्ही इक्वेशन I1 च्या फॉर्ममध्ये फॉर्म करून घ्या. I1 ची व्हॅल्यू ती इक्वेशन 3 मध्ये ॲड करा किंवा सबस्ट्रॅक्ट करा ॲज पर प्रोसेस आणि तुम्हाला त्याच्यावर आन्सर भेटून जाईल. होप सो किर्चॉफ सेकंड लॉ हा सगळ्यांना समजला असेलच. आता आपण काय करू याच्यावरती एक प्रॉब्लेम्स घेऊ आणि तो प्रॉब्लेम्स आपल्याला सुटतो का सॉल्व्ह होतो का तो आपण बघूया. सो प्रॉब्लेम असा आहे इन द गिवन सर्किट. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं त्यांनी इन द गिवन सर्किट पोटेन्शियल ड्रॉप, सर्किट ऑलरेडी गिवन असतं त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन A अँड B तुम्हाला फाईंड करायला लावला आहे. जो पोटेन्शियल ड्रॉप A आणि B मधला पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे हे सर्किट तुम्हाला दिलं. मग सर्किटमध्ये एकदा चेक करू बरं क्लोज लूप कुठे आहेत तर मी याला काहीतरी नाव देऊन घेतो. मग मी याला आपल्या चॉईसवरती असं द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. ओके. मी याला नाव देतो A, त्यानंतर इथं नाव देतो मी B, त्यानंतर ठीक आहे ऑलरेडी A दिलाच आहे त्यामुळे याचं नाव बदलून टाकू A, याला म्हणूया B, याला म्हणूया C, याला म्हणूया D. ऑलरेडी B पण दिलाय सॉरी. सो A B आपल्या चॉईसवरती E चालेल ना आता E, त्यानंतर F, त्यानंतर G, त्यानंतर इथं असेल H I H I आणि याला नाव देऊया J. ठीक आहे जास्त काही ABCD बनण्याची गरज नाही, भरपूर झालं. लूप फॉर्म करण्यासाठी मी घेतलाय. मग आता याला सॉल्व्ह करताना पोटेन्शियल ड्रॉप फाइंड करायचा आहे म्हणजे VA आणि VB. पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला विचारला म्हणजे तुम्हाला डिफरन्स कसं फाइंड करतो. मग इथं काहीतरी पोटेन्शियल असेल VA आणि इथं काहीतरी पोटेन्शियल असेल VB. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स सगळ्याला माहिती आहे तो असतो VA मायनस VB. तुम्हाला फाइंड करायचा आहे VA मायनस VB हा किती असेल हे तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये विचारलं आहे. मग आता बघायचं सॉल्व्ह कसं करणार. क्लोज लूप 1 बाय 1 घेत चला. मग पहिल्यांदा मी क्लोज लूप घेतो E F A आणि E हा क्लोज लूप एक फॉर्म झाला आहे. G H A आणि B हा क्लोज लूप नाहीये कारण की इथं कुठेही कनेक्शन नाहीये त्यामुळे हा क्लोज लूप येणार नाही. पुढे जर गेलो H I J आणि B हा क्लोज लूप आहे. ओके. आता पहिला लूप घेऊया. सो पहिला लूप जो आहे तो घेतला आहे
लेफ्ट मेश त्यांनी नाव दिलंय, म्हणजे हा लूप आपल्याला घ्यायचा आहे पहिला. त्या लूपला मी नाव देऊन घेतो ई, त्यानंतर असेल जी, त्यानंतर असेल ए, त्यानंतर असणार आहे ई, त्यानंतर असेल परत एफ, सॉरी पहिला लूप घेतला आहे एफ जी ए ई, त्यानंतर आहे एफ. हा झाला क्लोज लूप. मग आता ह्या क्लोज लूपमध्ये क्लोज लूप तर भेटला, करंट डायरेक्शन बघू. हा आहे निगेटिव्ह टर्मिनल, छोटा टर्मिनल निगेटिव्ह, मोठा टर्मिनल पॉझिटिव्ह. मग इथं करंट असेल, इथला करंटला म्हणणार आपण ही 2 व्होल्टची बॅटरीला मी E1 म्हणतो, आणि ह्या करंटला काय म्हणणार आहे मी I1. इथं सुद्धा करंट किती आलेला आहे I1. इथं सुद्धा करंट किती असणार I1. इथून F पासून E पासून F कडे करंट असेल I1, आणि परत या रेजिस्टन्स आणि परत F कडे करंट किती जाणार आहे I1 एवढा. हा भेटला आपल्याला करंट. ठीक आहे. मग आता याला सॉल्व्ह करू. पहिल्यांदा लूप घेतला आहे एफ जी ए ई आणि असेल F. मग या एफ जी ए ई एफ मध्ये पहिल्यांदा घ्यायची आहे करंट डायरेक्शन. मग बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलकडून चाललो आपण, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. लूप डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जात असाल तर बॅटरीला साईन घ्यायचा आहे प्लस, म्हणून इथं घेतला आहे +2. त्यानंतर परत आलो जी टू ए ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. करंट डायरेक्शन सेम आहे, साईन काय घ्या मायनस, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय म्हणजे R मल्टिप्लाय बाय I घेतो. तर रेजिस्टन्स आहे 3 ओमचा, साईन काय घेणार -3 मल्टिप्लाय बाय I1. त्यानंतर ए टू ई मध्ये कुठेही रेजिस्टन्स वगैरे काही नाही आहेत, त्यामुळे घ्यायची गरज नाही. आणि ई टू एफ मध्ये ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन आणि ही झाली याच्यावाली करंट डायरेक्शन. मोठा एरो लूप डायरेक्शन, छोटा एरो करंट डायरेक्शन. लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम आहे, साईन काय घेणार मायनस, काय असेल -2I इज इक्वल टू 0 टू I1. याच्यावरून आपल्याला I1 ची व्हॅल्यू भेटते, ती आली 0.4 एम्पियर. ओके, सोपसो सर्वांना हे समजलं असेलच. आता यानंतर आपण पुढला लूप घेतला आहे राईट मेश मधला, तो आहे I H B, त्यानंतर J आणि असेल I. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेणार करंट डायरेक्शन घेऊ. निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह कडून करंट चाललाय H पासून B पर्यंत करंट चाललाय. त्या करंटला आपण नाव देणार आहोत I2, कारण की तो E1 होता. हा असेल E2, त्याला नाव दिलं आहे I2. इथं सुद्धा करंट फ्लो होणार असेल I2, इथं करंट फ्लो होणार आहे I2, म्हणजे J2I मध्ये जो करंट फ्लो होणार आहे तो करंट फ्लो होणार आहे I2. ओके, मग आता प्रोसेस सॉल्व्ह करू. मग पहिल्यांदा घेणार लूप डायरेक्शन. मग ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल चाललो, म्हणून साईन काय घेणार प्लस, म्हणून आलं +4. त्यानंतर डाऊनवर्डला जाणार, डाऊनवर्डला ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन आणि छोटा एरो करंट डायरेक्शन. हे इथं करंट तुम्हाला दिसतोय बघा, H कडून B कडे जाताना करंट दिसतोय, म्हणजे करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन काय आहे सेम आहे. साईन काय घेणार मायनस, म्हणजे मायनस असेल, मायनस असणार आहे 3I2. मग या ठिकाणी तुम्हाला भेटेल -3I2. त्यानंतर B पासून J पर्यंत गेलात, कुठे काही नाही आहेत. त्यानंतर J पासून तुम्ही I पर्यंत गेला, ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. ही असेल याच्यावाली करंट डायरेक्शन. मग लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम आहे, साईन काय असणार आहे मायनस, मग हे घेतलंय तुम्ही -5I2. इथे तुम्हाला करंट सेकंडची व्हॅल्यू भेटली, म्हणजे I1 I2 तुम्ही फाईन केला. आता पोटेन्शियल ड्रॉप फाईन करायचा. मग पोटेन्शियल ड्रॉप घेताना पॉईंट ए आणि बी मधला, ह्या दोन्ही पॉईंट्स ए आणि बी मधला पोटेन्शियल ड्रॉप घ्यायचा. ही बॅटरी ऑलरेडी कनेक्टेड आहे, इथं असणार आहे इथं असेल निगेटिव्ह टर्मिनल, इथं असणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. मग 1 बाय 1 पहिल्यांदा पॉईंट ए कडे या. पॉईंट ए कडे पोटेन्शियल ड्रॉप किती आहे VA. त्यानंतर वरती चला G पर्यंत.
मग ही झाली त्याच्यावाली लूप डायरेक्शन, म्हणजे लूप कोणचा घेतलाय, ए जी एच आणि बी. क्लोज लूप नाही, पण एक जनरल सॉल्व करण्यासाठी घेऊ ए जी एच, ए जी, आपण एक क्लोज लूप घेऊ शकतो एच आणि बी. त्याच्यानंतर असेल परत ए, पोटेन्शियल ड्रॉप फाइंड करायचा म्हणून घेतला ए. ओके, सो करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन 3 एम्पियरच्या अलॉंग जर आलो, म्हणजे ए पासून जी पर्यंत जात असताना ही झाली याच्यावाली जो लार्ज एरो तो आहे याच्यावाला लूप डायरेक्शन. आणि नंतर याच्यावाला करंट जो दिसतोय तुम्हाला I1, तो करंट डायरेक्शन चाललाय डाऊनवर्डला. मग करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे, म्हणून साईन काय घेणार, पॉझिटिव्ह, म्हणजे असेल 3I1. त्यानंतर तुम्ही 4च्या आला, म्हणजे जी पासून एच कडे जाताना, जी पासून एच कडे जाताना ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जात आहात, मग निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल जात असाल तर बॅटरी साईन काय घ्यायचं असतं, प्लस. आणि त्यानंतर तुम्ही जाणार आहात एच कडून आय कडे, आणि एच कडून आय कडे जाताना ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि हा करंट जो होता I2, ही झाली याच्यावाली करंट डायरेक्शन. करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन सेम आहे, म्हणून काय घेणार, मायनस, म्हणजे असेल 3I2. त्यानंतर पुढं असेल VB, म्हणजे या ठिकाणी जो असेल तो तुम्ही असणार घेणार असता मायनस VB घेता. या ठिकाणी मी लिहून देतो, हा असेल मायनस VB इज इक्वल टू 0. मग तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, VA मायनस VB. आणि ह्या उरलेल्या सगळ्या साईड तुम्ही I1 I2 ची व्हॅल्यू टाकून त्याला सॉल्व करू शकता, आणि तुम्हाला हे पोटेन्शियल डिफरन्स भेटतो, VA मायनस VB इज इक्वल टू मायनस 3.7 व्होल्ट. होप सो हा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना समजला असेलच. आता याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या शीट्समध्ये ऑलरेडी दिलेत. जर तुम्ही शीट व्यवस्थित बघितलं तर रेजिस्टन्स हे ऑलरेडी झालं आहे, कॉम्बिनेशनसुद्धा झालं आहे. त्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर सॉल्व न्यूमेरिकल्स, म्हणजे इथं या ठिकाणी किर्चॉफ सेकंड लॉ झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सॉल्व न्यूमेरिकल्स दिसत आहेत, आणि हे सॉल्व न्यूमेरिकल्स आता तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मग आता हे सॉल्व न्यूमेरिकल्स सॉल्व करत असताना फक्त सॉल्वच न्यूमेरिकल सॉल्व करा. अनसॉल्वचे एक्झाम्पल्स मी घेणार आहे. सॉल्व न्यूमेरिकल फर्स्ट सॉल्व करा, सेकंड सॉल्व करा, थर्ड सॉल्व करा. आजच्या घेतलेला हा तर मी सॉल्व करून दिला आहे, हा तुम्हाला लगेच समजून जाईल. म्हणजे जे आपण सगळे घेतलेले आहेत ते किर्चॉफ्स लॉ वरतीच आहेत. त्यानंतर हा पण सॉल्व करा, हा सुद्धा सॉल्व करू शकता तुम्ही, हा सुद्धा सॉल्व करू शकता. म्हणजे जेवढे काही सॉल्व न्यूमेरिकल्स तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे सॉल्व न्यूमेरिकल्स अप टू सेल पर्यंत आता तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. हे सगळे न्यूमेरिकल्स. हा ब्रिजचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सॉल्व करा. सिंपल, दोन्ही लॉ व्यवस्थित सॉल्व करा. इलेक्ट्रिक सेल आणि कॉम्बिनेशन पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व एक्झाम्पल, मी फक्त सांगतोय सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. या लेक्चरच्या बाबतीत काही अडचणी असेल तर ग्रुपवर तुम्ही मला टाकू शकता. लेक्चरचा कुठला पॉईंट समजला नाही तर मी तो तुम्हाला पर्सनली त्या पॉईंट्स रिप्ले करून सांगू शकतो. आणि याचे जे सॉल्व न्यूमेरिकल्स आहेत ते व्यवस्थित सॉल्व करा. काही डाऊट्स असेल तर विचारा. यानंतर आजचं पुढचं जे लेक्चर असेल ते एक्सरसाइज 1 मधले प्रॉब्लेम्स आपण घेणार आहे. आतापर्यंत झालेले, म्हणजे इलेक्ट्रिक सेलच्या अगोदरपर्यंत किर्चॉफ्स लॉ पर्यंत झालेले सगळे प्रॉब्लेम्स आता आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, थँक्यू.